ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिमूर तालुक्यातील गोंदोडा तपोभूमीत प्रथमच तपोभूमीचा देवबाप्पा या भक्तिगीताचा विमोचन सोहळा उत्साहात पार पडला। या भजनाची शब्दरचना डॉक्टर गोपीचंद गजबे यांनी केली आहे। 1942च्या चिमूर क्रांती लढ्याचे प्रेरणास्थान असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बालपणी गोंदोडा येथील जंगलात ध्यान साधना करत असत। त्यांच्या तपश्चर्येमुळे या स्थळाला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले असून पुढे याच ठिकाणाची ओळख तपोभूमी म्हणून निर्माण झाली। याच तपोभूमीशी निगडीत खांबाडा येथील गुरुदेव विचारक व प्रसारक डॉक्टर गोपीचंद गजबे यांनी राष्ट्रसंतांच्या जीवन कार्याने प्रेरित होऊन हे भक्तिगीत साकारले आहे। सनफेम क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनुप श्रीराम व सचिन श्रीराम या युवकांनी या गीताची निर्मिती करून त्याचे विमोचन केले। तपोभूमीचा देव बाबा हे गाणं लावणार आहोत। हे गाणं तुकडोजी महाराज यांच्या जीवन प्रवासावर आहे। त्यांनी आपल्या गोंधुळा इथे बालवयात येऊन इथे योगा, साधना, जप, तप, हठयोग केलं। तर त्याच्यावर आम्ही एक गीत तयार केलेलं आहे। त्याचं नाव आहे तपोभूमीचा देव बाबा। याचं लेखन डॉक्टर गोपीचंद गजबे खांबाळा यांनी केलेलं आहे। खांबाळ्याचे रहिवासी आहेत ते, आणि त्याचं क्रिएशन मी अनुप श्रीरामे आणि माझा लहान भाऊ सचिन श्रीरामे आम्ही दोघांनी केलेलं आहे। आणि हे गाणं आज संध्याकाळी आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे। सनफेम क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्ही इथेही पहा गाणं आणि तिथेही जाऊन पहा, आणि तुमच्या कमेंट्स, लाईक्स आणि हे गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि आपल्या गोंधुळा तपोभूमीचं जे काही महत्त्व आहे, अजूनही लपलेलं आहे, ते महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। मला वाटते असं पहिल्यांदाच एक इथे गीत होत आहे। तर हे गीत आपलं कार्य आहे। महाराजांनी तर आपलं कार्य केलं, आता आपलं कार्य आहे की हे गीत आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू आणि आपल्या गोंधुळा तपोभूमीचं नाव सगळ्यांपर्यंत पोहोचवू। धन्यवाद। तर या गाण्याचा आनंद घ्या। डॉक्टर साहेब, तुमचं मूळ गाव आंबोली आणि तुम्ही गोंधुळ्याच्या जवळ एका छोट्याशा खांबाड्या या गावात वास्तव्यास येण्यामागचं कारण मला अजून समजलेलं नाही। देव बाबाच्या पदस्पर्शाने गोंधुळा पावन झाला। दर्या खोऱ्यात खंजरीचा नाद घुमला। नयनरम्य निसर्ग वेड लावी जेव्हा, लता वेली पाखरांना शिळघाली हवा। व्याघ्र सखा तुझ्या सवे। यावेळी डॉक्टर गजबे यांनी या भक्तिगीतामागील संकल्पना स्पष्ट करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा यासाठी हे गीत साकारल्याचे सांगितले। तसेच नागरिकांनी हे भक्तिगीत मोठ्या प्रमाणावर पाहून राष्ट्रसंतांच्या विचारांशी जोडले जावे असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी निळकंठ लोणबले, शामराव धारणे, प्रशांत मगरे, गोदावरी शेंडे, प्रतिभा शेंडे व गोंदोडा गावातील असंख्य महिला पुरुष उपस्थित होते। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गजबे खांबाडा। अगदी गोंधळ्याच्या जवळ मला बालपणापासून असं वाटायचं की कुठेतरी महाराजाच्या सान्निध्यात मी असायला हवं, आणि महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, देवबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे गोंधोळा। आणि या गोंधळ्यावरती काहीतरी आपण केलं पाहिजे, एवढी तपोभूमी आहे। महाराजांनी तप करून इथं सिद्धी प्राप्त केली। त्याचं एक थोडक्यात का होईना मी महाराजांवर काहीतरी लिहावं अशी महाराजांच्याच कडून मला प्रेरणा मिळाली, आणि तपोभूमीचा देवबाबा हे गाणं मी लिहिलं। आणि हे गाणं लिहिल्यानंतर अनुप श्रीरामे, सचिन श्रीरामे हे यांनी ते गाणं अतिशय पद्धतीनं रचना करून ते आपल्यासमोर सादर केलेलं आहे। आणि ते गाणं सनफेम क्रिएशन वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते अवश्य पहा। आपल्या गोंधळ्याचं नाव जेवढ्या लांबपर्यंत, जेवढ्या दूरपर्यंत त्याचा प्रसार करता येईल तेवढं करा। एवढीच गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला विनंती करतो। जय गुरुदेव।
CTV साठी बालू सातपुते यांची रिपोर्ट.